नमस्कार मंडळी, दीप्स होम किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मी लास्ट टाइम तुमच्यासोबत एक ढोबळी मिरचीचा व्हिडिओ शेअर केला होता, रेसिपी शेअर केली होती आणि त्यासाठी तुम्ही मला खूप चांगला प्रतिसाद दिला होता आणि त्यासाठी तुमचं अगदी मनापासून धन्यवाद। हा पण व्हिडिओ भरली ढोबळीचाच आहे, पण याचं स्टफिंग थोडं वेगळं आहे। पण या व्हिडिओला पण तुम्ही, या रेसिपीला पण तुम्ही चांगला प्रतिसाद द्याल हीच आशा करते। तर चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी मी उकळलेली 5 बटाटे घेतलेले आहेत, मध्यम आकाराचे आहेत आणि मग त्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे। कांदा मोठ्या साईजचा आहे, एक कांदा घेतलेला आहे बारीक कापून। आता यासाठी मसाले लागणार आहेत, 1 टेबलस्पून लाल तिखट आणि 3/4 टेबलस्पून धणा पावडर, 3/4 टेबलस्पून आमचूर पावडर, हाफ टेबलस्पून हळद पावडर आणि 1/4 टेबलस्पून जिरा पावडर, 1/4 टेबलस्पून गरम मसाला आणि चवीनुसार मीठ, 3 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे। इथे कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची घेतलेली आहे। आता आपल्याला स्टफिंग सर्वात पहिला रेडी करायची आहे। स्टफिंगसाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि तेल टाकलेलं आहे। राई टाकणार आहोत हाफ टेबलस्पून, जिरा टाकणार आहोत हाफ टेबलस्पून आणि थोडीशी हिंग टाकायची आहे। हिंग जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलात तरी चालेल। आणि मग ह्याच्यामध्ये आपण जे चॉप केलेला कांदा आहे तो टाकणार आहोत। व्यवस्थित आपल्याला ते ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे, चम्मचने हलवून घ्यायचं आहे। आणि मग ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकतोय। कढीपत्ता टाकल्यानंतर थोडं मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये। कांदा आपल्याला थोडासा हलकासा ब्राऊन होईपर्यंत तरी आपल्याला चांगला शिजवायचा आहे। मग ह्याच्यामध्ये आपण मिरची टाकणार आहोत। मिरची पण थोडी याच्यामध्ये कांद्यामध्ये परतून घेऊया आणि कांदा थोडासा शिजला, हलकासा लाल झाला की मग याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकणार आहोत। जे तुम्हाला मसाले मी सगळे दाखवले ते सगळे मसाले टाकणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाले कांद्या तेलामध्ये। आणि मग ह्याच्यामध्ये थोडासा मसाला थोडा सुक्का पडतो, करपू नये म्हणून थोडासा हलकंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि मग थोडंसं झाकण लावून 1 सेकंदसाठी त्याला ठेवायचं आहे। आता हे मसाले आपले थोडंसं शिजलेलं आहे 1 सेकंद। आता याच्यामध्ये जो आपण बटाटे घेतलेले शिजलेले ते बटाटे मी मॅश करून घेतलेत। व्यवस्थित आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे, मग त्यातले ते जाडसरपणा राहत नाही बटाट्यातला। आणि आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया ह्या मसाल्यामध्ये बटाटे। व्यवस्थित एकत्रित केल्यानंतर सगळे जिन्नस किंवा ह्याच्यामध्ये आपण जी कोथिंबीर कट करून ठेवलेली ती कोथिंबीर टाकायची आहे आणि मग कोथिंबीर टाकून सगळं जिन्नस आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। ही स्टफिंग एवढी भारी बनते ना, ही स्टफिंग तुम्ही जशी प्रोसेस मी तुम्हाला दाखवली तशी तुम्ही जर फॉलो केलात तर तुमची स्टफिंग खूप छान होणार आहे याची शिमला मिरचीची। आणि आपल्याला आधी स्टफिंग रेडी केली का मग ते स्टफिंग थंड होईपर्यंत मग आपण ते मिरची कटिंग करू शकतो, पण आपल्याला आधी स्टफिंगच रेडी करायची आहे। आता इथे आपली स्टफिंग रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी स्टफिंग आपली झालेली आहे रेडी। आता आपण शिमला मिरची बघूया। शिमला मिरची मी इथे स्वच्छ धुवून मीडियम साईजची शिमला मिरची घेतलेली आहेत। जास्त जाडी पण घ्यायची नाही आपल्याला, जास्त पातळ पण घ्यायची नाही, एकदम मोठी पण नाही घ्यायची आणि एकदम छोटी पण नाही घ्यायची, एकदम मीडियम साईजची अशी घ्यायची आहे। स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मग ह्याचा वरचा जो देठ आहे ना तो काढायचा आहे आपल्याला। हळू असं सुरीने आपल्याला हे व्यवस्थित काढायचं आहे। तुमच्याकडे जर जाड सुरी जरी असली तर ते वरून कट करून निघायचं असेल ते वरून कट करून पण तुम्ही काढू शकता, पण हे असं मी सुरीने काढलेलं आहे। तुम्हाला जर असं जमलं तर तुम्ही तसं काढू शकता। आणि मग आपल्याला हे मध्ये कट करायचं आहे। मध्ये कट केल्यानंतर मग याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत। हे सगळ्या बिया आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला सगळे जे मिरच्या आहेत ते कट करून घ्यायचे आहे। मी तुम्हाला दुसरी पण मिरची एक दाखवते कशी
आपल्याला हे वरचं देठ काढायचं आहे। तुम्ही जसं हे अशा स्टेपप्रमाणे तुम्ही फॉलो केलात तर तुमची स्टफिंग भरलेली ढोबळी मिरची एकदम परफेक्ट होणार आहे। तर तुम्ही असंच फॉलो करा। तर अशा प्रकारे आपले सगळे मिरची आता कट करून झालेले आहेत, त्यातल्या सगळ्या बिया काढून झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता हे आता आपलं रेडी झालेलं आहेत कट करून। आता याच्यामध्ये आपलं स्टफिंग पण थंड झालेलं आहे, वेगळं काढून घेतलेलं आहे। आता स्टफिंग भरायला सुरुवात करूया। स्टफिंग आपल्याला थोडी दाबून भरायची आहे। याच्यामध्ये एकदम खोलगटपर्यंत व्यवस्थित भरून घ्यायची आणि एकदम फ्लॅट अशी भरायची आहे। वरून आपला एकदम फ्लॅट आला पाहिजे, एकदम असं वरती असं स्टफिंग आला नाही पाहिजे। जसं मी भरलेलं आहे स्टफिंग तसं तुम्ही प्रॉपरली भरा। मग ते एकदम वरती आलं की मग ते आपण जेव्हा पॅनमध्ये किंवा तव्यावरती ठेवतो मग ते चिटकलं जातं। असं एकदम फ्लॅट आणि आतमध्ये एकदम प्रॉपर भरा आणि वरून एकदम फ्लॅट करा त्याला। तर अशा प्रकारे आपलं सगळं स्टफिंग व्यवस्थित भरून रेडी करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी कसं फ्लॅट असं भरलेलं आहे। असंच तुम्ही सगळे स्टफिंग रेडी करून घ्या। तुम्ही पाहू शकता कसं परफेक्ट असं झालेलं आहे आपलं स्टफिंग। आता आपण हे फ्राय करायला म्हणजे असं पॅनमध्ये ठेवूया किंवा तुमच्याकडे जर तवा असला असा तर तव्यामध्ये पण घेऊ शकता। ॲक्च्युली नॉनस्टिकचा असला तर आपलं हे स्टफिंग चिटकत नाही, ते व्यवस्थित आपलं शिजलं जातं म्हणजे प्रॉपरली होतं। तर आता हे माझ्याकडे नॉनस्टिकचा तवा होता तर त्याच्यामध्ये मी हलकंसं वरून तेल स्प्रेड करून 1 टेबलस्पून मग त्याच्यावरती आपल्याला अशा प्रमाणे शिमला मिरची ठेवायची आहे। हे आपल्याला अशा प्रकारे ठेवून थोडंसं पाणी घालून स्प्रेड करायचं आहे। हलकंसं पूर्ण भरून हे केलेलं आहे तसं आपल्याला सगळं पाणी टाकायचं नाही, थोडंसं पाणी टाकायचं आहे। आणि मग वरून शिमला मिरचीवरती आपल्याला ऑइल टाकायचं आहे, थोडंसं स्प्रेड करायचं आहे आणि 5 ते 7 मिनटासाठी आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे। आता हे खालची बाजू आपली शिजलेली आहे। आता हे आपण टर्न करणार आहोत। आपली दुसरी साईड आपल्याला शिजवायची आहे। तर हळूवारपणे आपल्याला चम्मचने हे उलटी साईड टर्न करायची आहे हलक्या हाताने। अशा प्रकारे आपल्याला सगळे टर्न करून घ्यायचे आहेत आणि मग थोडंसं तेल स्प्रेड करूया याच्यामध्ये आणि परत झाकण लावून आपल्याला 5 मिनटासाठी हे ठेवायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपली शिमला मिरची एकदम परफेक्ट शिजलेली आहे। कलर पण शिमला मिरचीचा चेंज झालेला आहे आणि वरचा पण कलर बघा स्टफिंगचा एकदम मस्त परफेक्ट असं झालेला आहे। शिमला मिरची शिजली की ते कलर असं चेंज होतं त्याचं आणि आपलं स्टफिंगचं पण कलर बघा एकदम मस्त परफेक्ट असं झालेलं आहे। तर अशा प्रकारे आपली स्टफ्ड ढोबळी मिरची रेडी झालेली आहे। मंडळी तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये। आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। तोपर्यंत नमस्कार, पुन्हा भेटूया अशाच नव्या रेसिपीसोबत। बाय बाय, टेक केअर।